आणि कलर पण खूप छान आला आहे भाताला. आणि भात पण ना मस्तपैकी फुलला गेला आहे. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे व्हेज पुलाव. तर व्हेज पुलाव बनवण्याच्या आधी आपण बनवणार आहे त्यासाठी लागणारा गरम मसाला म्हणजे बिर्याणी मसाला. तर तो तुम्ही बिर्याणीमध्ये पण वापरू शकता, इव्हन पुलावमध्ये पण वापरू शकता. तर तो मसाला मी कसा बनवते घरच्या घरी, तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि घरच्या साहित्यापासूनच म्हणजे जास्त असं काही न वापरता मी मस्तपैकी चटपटीत असा पुलाव बनवणार आहे. तर चला तर मग तुम्हाला दाखवते माझी पुलाव बनवण्याची पद्धत कशी आहे. चला पहिल्यांदा आपण जाऊया किचनमध्ये. चला, आज आपण पुलाव बनवणार आहे. तर पुलाव बनवण्याच्या आधी पुलावसाठी जो लागणारा म्हणजे बिर्याणी मसाला आहे तो मी तुम्हाला सांगते की कसा बनवायचा. तर त्यासाठी मी इथे बघा 1 चमचा मी इथे जिरं घेतलंय. त्यानंतर मी इथे 2 चमचे धने घेतलेत. एक 3-4 मी तेजपत्ता घेतलाय. दगडफूल मी 2 घेतलेत. त्यानंतर वेलची जी आहे ती वेलची मी 6 घेतली. 10 मी काळी मिरी घेतली आहे. एक 6 लवंगा घेतल्यात. 5 इथे मसाला वेलदोडा आहे. दालचिनीचे 2 मोठे तुकडे होते त्याचे मी असे बारीक तुकडे करून घेतलेत. त्यानंतर इथे जी आपली घरची जी मिरची असते ही तिखट नाही आहे, तडक्याची मिरची आहे, कश्मीरी मिरची पण म्हणू शकता. त्या 2 मोठ्या मिरच्या मी घेतल्यात. हा जो मसाला तयार होणार तो खूप क्वांटिटीमध्ये असणार आहे. तर हा आपण पूर्णच्या पूर्ण काय पुलावमध्ये घालणार नाही आहे. थोडासा मी ठेवून देणार आहे घरामध्ये, जर कधी परत आपण पुलाव वगैरे बनवला तर त्यामध्ये आपण वापरू शकतो. पहिल्यांदा आपण काय करूया माहिती आहे का, हा जो सगळा खडा मसाला जो आहे तो आपण ना भाजून घेऊया पॅनमध्ये आणि त्यानंतर थंड करून मिक्सरला बारीक करायचं आहे. तर आधी मी यामध्ये आता हे धणे घालते, त्यानंतर जिरं, मसाला वेलदोडा, काळी मिरी आणि लवंग मी जास्त वापरले नाही, कारण का काळी मिरी आणि लवंगाने थोडासा चरका मारतो. आणि आपला जो घरगुती लाल मसाला असतो ना त्यामध्ये पण आपण घालतोच काळी मिरी आणि लवंगा वगैरे ज्यावेळेला आपण मसाला तयार करतो त्यावेळेला. त्यामुळे ते जास्त झालं तर परत ते चरका पण मारू शकतो. त्यामुळे मी जास्त वापरले नाही यामध्ये. त्यानंतर आपण पुलावमध्ये सुद्धा फोडणीला घालताना ते घालणार आहे. खडा मसाला बघा मस्तपैकी भाजला आणि एक तुम्हाला म्हणजे मसाला भाजला एक असं समजणार तर एक प्रकारचा वास त्याचा सुटतो. गॅस बंद करून आपण इथे प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा अशा प्रकारे मसाला आपला तयार झाला आहे. आता हा आपण पुलावमध्ये टाकायचा, मस्तपैकी वास येतोय. याच ह्याच्यामध्ये आपण काय करूया, आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट करूया. पुलाव म्हणा 8-10 लसूण पाकळ्या घेतल्यात तर या मी यामध्ये घालते. त्याच्यानंतर जे आल्याचा तुकडा आहे तो बारीक करून मी यामध्ये घालणार आहे. आता यामध्ये बघा मी लसूण नंतर आलं पण बारीक चिरून टाकले आणि 2 मी हिरव्या मिरच्या घातल्यात. आता याची मी पेस्ट करून घेते. तर आता आपल्याला पुलाव बनवायचा आहे. तर पुलावसाठी बघा मी सर्व साहित्य इथे काढून घेतलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा जो पुलावसाठी लागणारा जो खडा मसाला आहे त्याची मी बघा मस्तपैकी अशी पावडर करून घेतली आहे. म्हणजे आपला हा बिर्याणी मसाला पण म्हणू शकता, बिर्याणीमध्ये पण घालू शकता, पुलावमध्ये घालू शकता. हा मसाला मस्तपैकी वास येतोय. तर छानपैकी हा मसाला आपला तयार आहे. तर आता त्यानंतर मी इथे बघा मेन आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घेतली आहे. तर ही एक पेस्ट आपली रेडी आहे. आता मी भाज्या काय काय घेतल्यात, मी इथे वाटाणे घेतलेत, गाजर घेतलाय, बटाटा घेतलाय, नंतर हा मी फ्लॉवर घेतलाय. फ्लॉवर हा मी गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलाय. तर हा एक फ्लॉवर घेतलाय. त्यानंतर मी इथे दही आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे. त्यानंतर इथे आपल्याला तेल लागणार आहे, तेल घेतलंय, हळद, मीठ, घरगुती लाल मसाला. आणि त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला लागणारा जो खडा मसाला आहे त्यामध्ये मी एक मसाला वेलदोडे घेतले, 3 वेलची घेतल्यात, जिरं घेतले, तेजपत्ता मी 3 घेतल्यात, त्यानंतर काळ्या मिरी मी 3च घेतल्यात आणि 2 लवंगा घेतल्यात. तर हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. आणि आता मी तुम्हाला सांगते मेन गोष्ट म्हणजे हे तांदूळ. हे तांदूळ ना आमच्या घरचे तांदूळ आहेत. मी बासमती तांदूळ यामध्ये यूज नाही केलेत. तुमच्याकडे जर बासमती असेल तर तुम्ही तो यूज करू शकता. हे आमचे घरचे तांदूळ आहेत, पॉलिश न केलेले तांदूळ आहेत. हे इंद्रायणी तांदूळ. तर हे आमच्या घरचेच तांदूळ आहेत, त्यामुळे मी हेच तांदूळ वापरून पुलाव बनवणार आहे. नंतर आपण कुकरमध्ये ना तेल घालून घेऊया. थोडंसं तेल घालते आणि ना 1 चमचा यामध्ये मी तूप घालणार आहे.
1 चमचा मी तूप घालते. ते पहिल्यांदा आपण जिरं घालून घेऊया, की काळी मिरी घालूया, लवंग, वेलची, मसाला वेलदोडं आणि हा तेजपत्ता. आता हे म्हणजे वास सुटेपर्यंत आपण याला चांगलं भाजून घेऊया. त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया. कांदा मी असा लांब चिरून घेतलाय. एक 3 कांदे मी घेतलेत. मस्तपैकी असा भाजला गेलाय. तर यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो आहे ना पूर्ण ना त्या कांद्यामध्ये असं एकजीव झालाय. आलं लसूण आणि 2 मिरच्या घातल्या होत्या, ती पेस्ट यामध्ये घालून घेऊया. मी थोडंसं इथे गरम पाणी करून ठेवलंय. ज्यावेळेला आपण भाज्या घालणार त्यावेळेला आपल्याला गरम पाणी घालायला लागेल, त्यामुळे गरम पाणी मी इथे करून ठेवलंय. पण आपला घरगुती लाल मसाला घालूया. तिखट जसं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. मी ते 2.5 चमचे घालते. मी ते कलरसाठी ना बेडकी मसाला वापरते. यामध्ये आपण आपलं जे दही आहे ते घालूया. आता हे दह्यामुळे थोडं पाणी आलंय त्याच्यामध्ये. जर तुम्हाला एकदम सुकं वाटायला लागलं की त्यात थोडंसं तुम्ही गरम पाणी मध्ये मध्ये घालू शकता. आता यामध्ये ना मी आपला जो आपण मसाला करून घेतलाय, पुलावचा मसाला, गरम मसाला, तो मी यामध्ये 1-1.5 चमचा घालते. इतका घालते. आता यामध्ये आपण ना थोडंसं पाणी घालूया. थोडंसं पाणी घालायचंय. पाणी का घालायचं? जेणेकरून आपला जो मसाला आहे तो करपू नये, त्यासाठी आपण थोडंसं पाणी यामध्ये घातलंय. आता यामध्ये आपण आपले सगळे ज्या भाज्या आहेत त्या भाज्या घालूया एक एक. तर पहिल्यांदा मी फ्लॉवर घालते, त्यानंतर वटाणे, त्यानंतर गाजर. भाज्या तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त किती तुम्हाला हवे तशा करू शकता. करून घेऊया आपण. त्यांना थोडंसं गरम पाणी घालायचंय आणि एक 5-6 मिनिटं ना आपल्याला भाज्या ना थोडंसं गरम पाण्यामध्ये शिजू द्यायच्या आहेत. आता इतकं पाणी घातलंय मी. आता याला ना एक 5-6 मिनिटं मी आता इथे बारीक गॅसमध्ये चांगलं शिजू देणार आहे. 5-6 मिनिटं मी भाज्या शिजू दिल्या होत्या. आता आपण भाज्या ना मस्तपैकी आता त्याच्यामध्ये एकजीव झाल्यात आणि शिजल्या गेल्या थोड्याशा. तर आता आपण काय करूया, हे जे तांदूळ आहेत जे आपण स्वच्छ धुवून घेतले होते, म्हणजे जास्त वेळ भिजत ठेवले नव्हते, एक 5 मिनिटं मी भिजत ठेवले होते स्वच्छ धुवून. तर ते तांदूळ यामध्ये घालून घेऊया. आता हे तांदूळ किती फुलतात त्यावर तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता हे आमचे घरचे तांदूळ असल्यामुळे हे तांदूळ ना म्हणजे जास्त पाणी घालायला लागतं याच्यामध्ये थोडं, कारण का हे खूप जास्त पाणी घातलं की म्हणजे जुने तांदूळ असल्यामुळे ते खूप फुगून येतात असे वरती. जर कमी पाणी घातलं तर फडफडीत होईल भात. जे गरम करून ठेवलेलं पाणी होतं तेच मी घालते यामध्ये. आता मी 2 वाट्या तांदूळ घेतला होता, तर 2 वाटी तांदूळ घेतल्यामुळे मी नाही म्हटलं तरी 1.5 डबा पाणी घालते यामध्ये. कोथिंबीर घालूया. कोथिंबीर आत्ता घालून उरलेली नंतर वरतून घालूया. यामध्ये हळद घालूया. ही झटपट होणारी पद्धत आहे. कुकरमध्ये पटकन शिट्टीमध्ये आपला भात शिजून येईल, पुलाव. आता मीठ घालूया चवीप्रमाणे. आता मी या कुकरच्या 3 शिट्ट्या मारणार आहे. भात शिजायला आपल्याला माहिती आहे तुम्हाला की 3 शिट्टीमध्ये भात शिजला जातो. तर आता मी झाकण बंद करून 3 शिट्ट्या मारून घेते. आता आपला पुलाव तयार झाला आहे आणि कुकर पण थंड झाला आहे. तर आता आपण बघूया आपला पुलाव कसा तयार झाला आहे तो. किती सुंदर कलर आला आहे आणि भात पण ना मस्तपैकी फुलला गेला आहे, शिजला गेला आहे. म्हणून मी म्हटलं नाही, जुने तांदूळ असल्यामुळे शेतातले तांदूळ आहेत आणि जुने आहेत, त्यामुळे याच्यामध्ये पाणी जास्त घालावं लागतं, तेव्हा तो फुलून येतो भात हा. तर आता आपण टेस्ट करून बघूया आपला हा पुलाव कसा झाला आहे. थोडीशी वरतून आपण कोथिंबीर घालूया.
तर तुम्ही आता पाहिला असेल की आपला टेस्टी असा पुलाव मस्तपैकी तयार झाला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी पुलाव तयार केला आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.